लातूर जिल्ह्यातील ITI पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी महावितरणने आत्ताच एक जाहिरात अनाउन्स केलेली आहे। आता या आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते विद्यार्थी कोणकोणत्या ट्रेडसाठी आणि किती पदं आहेत ही सगळी डिटेल माहिती, तुम्ही अप्लाय कशी करू शकता याची डिटेल माहिती या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर ही जी भरती आहे तर ही 132 पदासाठी जाहीर केलेली आहे आणि महावितरण विभागामध्ये शिकाऊ उमेदवारांची ही भरती आहे। आणि रिमेंबर, जे शिकाऊ उमेदवार म्हणून अप्लाय करतील, जे पात्र ठरतील, जे ही काय म्हणतात की ही नोकरी प्राप्त करतील ना, तर त्यांना जो पुढे चालून परमनंट किंवा एक ॲडिशनल एक सॉफ्ट चान्स त्यांना असतो की त्यांना पुढे देखील कंटिन्यू केलं जातं। तर अशा पद्धतीने यामध्ये 132 पदं आहे। यामध्ये वीजतंत्री आणि तारतंत्री, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ही 2 ट्रेडचे विद्यार्थी आहेत। 132 आहे। विभाग यासाठी महावितरणचा लातूर विभाग आहे। अर्ज करायची जी अंतिम तारीख आहे ना, तर ती 2 जून 2025 आहे। 5-6 दिवस आता सध्या तुमच्याकडे बाकी आहेत। याच्यासाठी पात्रता काय असणार आहे? पात्रता कमीत कमी 10वी पास असायला पाहिजे। संबंधित शाखेतील ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन हे देखील असायला पाहिजे। 10वीच्या बेसवर तुमचा ITI असेल किंवा 12वीच्या बेसवर असेल चालतं। इतर मान्यता प्राप्त तांत्रिक कोर्सेस देखील यामध्ये चालू शकतात, जसं की डिप्लोमा वगैरे असेल तर ते देखील चालतात। आता यामध्ये मानधन काय मिळणार आहे, स्टायपंड काय मिळणार आहे? शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार तुम्हाला मानधन मिळणार आहे। भारत सरकारचं जे EPP प्रोग्राम असतो तर त्यानुसार तुम्हाला मानधन मिळणार आहे। मानधनामध्ये 7,000 ते 9,000 रुपये प्रति महिना असणार आहे। आणि प्रशिक्षणाचं ठिकाण हे जे आहे हे महावितरण विभाग लातूर या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण होणार आहे। आता महत्त्वाच्या तारखा काय आहे? यासाठी अर्ज करायची जी अंतिम तारीख आहे ना, तर ती 2 जून पर्यंत आहे। अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। महावितरणच्या पोर्टलवर किंवा नॅट्सचं जे पोर्टल आहे तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज नोंदवायचा आहे। आता याची निवड जी होणार आहे तर ही मेरिट लिस्टवर आधारित आहे। ठीक आहे, म्हणजे याचे 2-3 राऊंड होतील, तर निवड लिस्ट जी आहे तर त्याच्यावरच आधारित आहे। कागदपत्र यासाठी तुमचं 10वी आणि ITIचं तुमचं पास असल्याचं तुमचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। तुमचं आधार कार्ड, डोमेसाईल आणि फोटो, तसेच तुमचं बँक पासबुक झेरॉक्स हे देखील गरजेचं आहे, कारण तुमचं स्टायपंड जे मानधन आहे तर ते तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला जमा झालेलं दिसेल। जात प्रमाणपत्र जर अवेलेबल असेल तुमच्याकडे किंवा जर लागू असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे। ओपन असल्यास काहीही गरज नाही। लक्षात ठेवा, ही संधी आहे सरकारी कामाच्या अनुभवाची आणि प्रशिक्षणानंतर, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रशिक्षणानंतर तुम्हाला स्थायी म्हणजे परमनंट नोकरीसाठी देखील प्राधान्य मिळू शकतं। काही त्यामध्ये महावितरणचे प्रोव्हिजन आहेत, तर त्यासाठी तुम्हाला प्राधान्य मिळू शकतं। म्हणून वेळ वाया घालू नका आणि आजच अर्ज करा। अर्ज करायसाठी जी वेबसाईट आहे ही www.mahadiscom.in ही वेबसाईट आहे। यावरती तुम्ही जा, अर्ज करा, जाहिरात पहा आणि महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी, अपडेटसाठी तुम्ही त्या वेबसाईटला देखील म्हणजे कनेक्टेड असू शकता। सोबत जर तुम्हाला भरतीचे इतर माहितीचे इम्पॉर्टंट अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भरतीचे अपडेट्स असेल ते सगळे तुम्हाला मिळतात। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच eSwayMचं ॲप आहे, विविध नोकऱ्या आहेत, त्याच संदर्भात तुम्हाला काय काय अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे, तयारी कशी करायची, A to Z डिटेलमध्ये, एकदम बिगिनरपासून तर एकदम म्हणजे ॲडव्हान्स, म्हणजे तुमचं पद हाती मिळाल्यानंतर तुमच्या काय काय करावं इथपर्यंतची सगळी माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलद्वारे प्रोव्हाइड करतो। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कन्सिडर करा सबस्क्रिप्शन। ऑल राईट।